नमस्कार. आज 27 जुलै 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आपण द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस का घेत नाही आहोत सध्याला, तर पहा, फक्त CJPचं जे आंदोलन झालं किंवा भारताची हिट काय असेल याबद्दलचे आर्टिकल येत आहेत, त्यानिमित्ताने त्या न्यूजपेपरला मी स्किप करत आहे. त्याच्यानंतर पहा, उद्यापासून मे बी आज नवीन विधेयक वगैरे मांडलं जाईल. मग त्यानंतर द हिंदूमध्ये पण फ्रेश आर्टिकल येतील. त्यावेळेस आपण परत एकदा द हिंदूला चालू करणार आहोत. ओके. व आजच्या लोकसत्तामध्ये पण पहा तेच आर्टिकल आहे, त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटात आजचं वृत्तपत्र संपणार आहे. तर नक्कीच 2 ते 3 मिनिट तुम्ही पाहू शकता. पहिली बातमी, परीक्षा विधेयक आज. आंदोलकांना मारहाणीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक. व अगदी बरोबर आहे. पहा, दिल्ली पोलीस ही केंद्रीय गृहमंत्र्याच्या अधिपत्याखाली येते व त्यांच्यामार्फत पॅलेट गनचा वापर झालेला आहे, त्यानंतर शॉक बॅटनचा वापर झालेला आहे व सिव्हिल आंदोलनामध्ये याचा वापर बिलकुल होत नाही. टेररिस्ट किंवा अगदीच पहा टेररिस्टच्या नारे देण्याच्या अशा पद्धतीने जर अँगल असेल कुठे, तर तेथे आंदोलनामध्ये आपण पॅलेट गनचा यूज करू शकतो, ते पण पहा पायाच्या खाली. ओके. व तसेच शॉक बॅटनचा गनचा वापर अगदी पहा ज्यावेळेस आतंकवादी वगैरे येतात त्याच्या दरम्यान किंवा अगदी देशविरोधी किंवा देशाला घातक असणाऱ्या आंदोलनामध्ये तिथं आपण त्याचा वापर केला तर ते आपण ठीक मानलं जाऊ शकेल. परंतु सिव्हिल आंदोलनामध्ये व पीसफुल प्रोटेस्टमध्ये अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टींना योग्यता तिथं नाही आहे. ओके. त्यामुळे विरोधक आज आवाज संसदेमध्ये उठवतील. त्यासोबतच पहा, केंद्र सरकारमार्फत परीक्षा विधेयक आज येणार आहे. मग या विधेयकामध्ये कोणते मुद्दे असणार आहेत, तर पहा, सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकात पेपरफुटी किंवा परीक्षा गैरप्रकार करणाऱ्यांना किमान 5 वर्ष आणि कमाल 10 वर्षांच्या कारावासाची तसेच 50 लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे अतिशय कठोर हा कायदा बनवण्यात येणार आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. नेक्स्ट पहा, संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षाच्या शिक्षेसह 10 कोटींपर्यंतचा दंडाचा प्रस्ताव इथं देण्यात आलेला आहे. ही पण बेस्ट आहे. नेक्स्ट पहा, विद्यमान कायद्यात पेपरफुटीच्या गुन्ह्यांसाठी 3 ते 5 वर्षाचीच फक्त शिक्षा आहे. तर आता इथे बदलून किती पहा, किमान 5 वर्ष आणि कमाल 10 वर्ष अशा पद्धतीची शिक्षा तिथं देण्यात येणार आहे पेपरफुटीच्या कायद्यामध्ये. डन. त्याच्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रील बनवत एक घोषणा केलेली आहे पहा, की नंदन निलेकानी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती बसवण्यात आलेली आहे. आता नंदन निलेकानी तुम्हाला कुठेतरी नाव ऐकल्यासारखं वाटत आहे का, तर बिलकुल यस. पहा, त्यांनी डिजिटल पेमेंटसाठी एक समिती बसवली होती 2019 मध्ये. डिजिटल पेमेंट. ओके. डिजिटल पेमेंटसाठी त्यांची पहा समिती होती 2019 मध्ये. व परत एकदा डिजिटल, आता अगदी ही समिती कशासाठी बसवण्यात येणार आहे, तर डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण परीक्षामधील गैरप्रकारांना आळा कसा रोखता येईल यासाठी नंदन निलेकानी यांच्या नेतृत्वाखाली समिती बसवण्यात आलेली आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. डिजिटल कुठेही जर आलं तर नंदन निलेकानी यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. याच्यापूर्वी UPI पेमेंटसाठी त्यांची समिती बसवण्यात आली होती. आय होप हा पॉईंट समजला असेल. त्याच्यानंतर आता नंदन निलेकानी आहेत कोण मग, तर अगदीच पहा, इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकानी हे आहेत. ओके. त्याच्यानंतर पहा, UIDAI या संदर्भात पण नंदन निलेकानी यांचीच समिती होती. ओके. म्हणजे जिथं जिथं डिजिटलायझेशन किंवा डिजिटल भारत देशाला मदत करण्याची गरज येते ना, त्यावेळेस नंदन निलेकानी यांचं नाव समोर येतं. प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, नंदन निलेकानी यांचा. त्याच्यानंतर अंधभक्त विरोधात देशभक्त जिंकलेले आहेत असं काल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं व ते कदाचित बरोबर आहे. नेक्स्ट पहा, धन्यवाद मोदीजी अभियान BJP मार्फत चालवण्यात येणार आहे व या अभियानांतर्गत BJPच्या आजपर्यंतच्या ज्या काही योजना आहेत त्या जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत. व अगदी ते आपल्यासाठी बेटर आहे. पहा, धन्यवाद मोदीजी कार्यक्रमाअंतर्गत BJPच्या ज्या योजना आहेत ना त्या आपल्याला समजून येतील. व एखादी पोस्टर किंवा एखादी रील जर तशा पद्धतीने दिसली ना, तर तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेसमधून ती योजना फक्त नोट डाऊन करून ठेवायची आहे, कारण त्यांनी आपला ऑलरेडी डाटा देणार आहेत, कंटेंट त्यामध्ये मिळेल. आता अगदी पहा, एखादी योजना आहे, PIL स्कीम असेल किंवा मेक इन इंडिया आहे. मेक इन इंडियाच्या प्रश्नाचं मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे आपल्या टेलिग्रामवरती, बरोबर आहे. म्हणजे अगदी त्यांनी जे काही डाटा वगैरे देतील ना, ते डाटा फक्त तेवढासा तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवा. ओके. जर तुम्हाला अशा पद्धतीने धन्यवाद मोदीजीचा जे अभियानांतर्गत जर एखादी डाटा पॉईंट मिळाला ना, तर पहा, बना या कंटेंट आपल्याला मिळेल, कारण अगदी आपला ते उत्तरामध्ये पण लिहिता येईल. ओके. त्यासाठी हा अभियान आपल्यासाठी एक बॅकवर्ड लिंकेजेस माध्यमातून महत्त्वाचंच आहे. पहा. ओके. डन. त्याच्यानंतर मीराबाईची सुवर्ण कामगिरी. भारताची तारांकित वेटलिफ्टिंग पटू मीराबाई चानूने अपेक्षेप्रमाणे दर्जेदार कामगिरी करताना ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. दुखापती, त्यानंतर पहा, वजनी गटात बदल करण्यात आला, चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे या सर्व आव्हानांतर मात करताना मीराबाई सलग 3ऱ्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण यश मिळवण्याची किमया साधली आहे. त्यांनी 190 किलो वजन उचलत त्यांनी
सुवर्ण कामगिरी त्यांनी केली आहे, त्याबद्दल त्यांचं नक्कीच अभिनंदन. त्यानंतर पहा भारत देशाचं सुवर्ण पदकाचं त्यांनी जे हे आहे ते ओपन त्यांनी गेट केलेलं आहे. हे अतिशय आपल्यासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा सामान्य कृतींचे गुन्हेगारीकरण करणे ही खेदजनक. म्हणजे पहा मध्य प्रदेशमध्ये बोलत असताना लोकशाहीमध्ये आपली मते मांडण्याचा आणि शांततापूर्ण निदर्शने करण्याचा अधिकार हे नागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. चर्चा व असहमती हा लोकशाहीचा गाभा आहे. मात्र आता सामान्य कृती देखील गुन्हेगारी कृत्य म्हणून पाहिले जात आहे, असं न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान हे बोलत असताना त्यांनी म्हटलेलं आहे. व पहा अगदीच त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. पहा की काही मुलं गंगेच्या किनारी बसून बिर्याणी खात होते व बिर्याणी खाणे हा आपल्या देशामध्ये कुठं गुन्हा नाही आहे व गंगेच्या किनारी बसून बिर्याणी खाणे हा कायद्यानुसार पण गुन्हा नाही आहे किंवा तशा पद्धतीने केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा कोणताही कायदा नाही आहे. पहा तरी देखील त्या विद्यार्थ्यांना 3 महिन्याची तिथे 3 महिने तिथे त्यांना जामीन देण्यात आले नाही. मग पहा या केसमध्ये होत आहे काय, पहा कायद्यात जर नसेल तर तुम्ही म्हणजे कोणत्या प्रोसेस इज द पनिशमेंट आपल्या देशामध्ये सध्याला होत आहे व याबद्दल चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यासोबतच पहा प्रोटेस्ट करणे हा देखील मूलभूत हक्कामध्ये येतात आपल्याला. ओके, मूलभूत हक्क नाही परंतु पहा कॉन्स्टिट्युशनल राईट्स तर नक्कीच आहेत आपल्याला. त्याच्यानंतर पहा आर्टिकल 19 मध्ये तुम्ही सगळेजण एकत्र येऊ शकता. ओके, मग आहे आपल्याला फंडामेंटल राईट्स काही आहेत परंतु अगदीच कॉन्स्टिट्युशनल तरी डायरेक्टली आपण म्हणू शकतो ना तिथे. ओके, म्हणजे प्रूव्ह करायचं जर झालं वकिलांच्या माइंडनुसार तर आपण फंडामेंटल राईट मधून पण प्रूव्ह करू शकतो परंतु आपण ते डायरेक्टली जाता येणार नाही. पण पहा केंद्र सरकारला सवाल विचारणे हा पण तुमचा मूलभूत अधिकार आहे, बरोबर. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती दगा येत आहे व ही ही खूप चिंतेची बाब आहे असं उज्ज्वल भुयान यांनी म्हटलेलं आहे. कारण पहा आता फंडामेंटल राईट्स तुम्ही शिकत असाल 12 ते 35 मध्ये. 12 ते 35 मध्ये पहा 12वी कलम जे आहे ते आपलं काय देतं, स्टेटची डेफिनेशन देतं व स्टेटच्या डेफिनेशन मध्ये पहा कोर्ट येत नाही, ते प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस आहे. व पहा भारतीय संविधानाला पण माहिती आहे की स्टेटमुळेच तुमच्या मूलभूत अधिकारावर गदा येईल, त्यासाठीच आर्टिकल 32 त्यांनी दिलेला आहे. मग अगदी हेच पॉईंट त्यांनी उचललेला होता की बाबा सध्याला लोकशाहीमध्ये हे काय चालू आहे. ओके, नक्कीच थोडंफार म्हणजे काळाची गरज आहे पहा यामध्ये चेंज होणं व ते नक्कीच होईल, त्याचा विडा आपण नक्कीच उचललेला आहे. त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पहा आपल्यासाठी गरजेची बातमी नाही आहे. पुढची बातमी आंदोलनाचा रालोआला धक्का, प्रादेशिक पक्ष सावध, मतदारसंघ फेररचना विधेयकाला आव्हान आता प्राप्त झालेला आहे. कारण इंडिया आघाडीला परत एकदा नवचैतन्य प्राप्त झालेलं आहे. पहा कारण जेनजीचा जो आवाज होता तो विरोधकांना पण प्राप्त झालेला आहे व सध्याला बातम्या चालू होत्या पहा की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे रालोआला जाऊन मिळणार का किंवा 50% जर त्यांना जागावाढ झाली तर आम्ही तुम्हाला मतदान करू, अशा पद्धतीची जी त्यांची रुमर्स होते. त्यानंतर द्रमुक म्हणजे DMK यांनी पण तेच म्हटलेलं होतं पहा. मग या 2 बातम्याला आता काय झालंय पहा, खंडन झालेलं आहे. म्हणजे ते पण थोडंसं भीत आहेत. कारण पहा आज घडीला जी युवा शक्ती आहे किंवा जे जेनझी आहे ती अगदीच कुठे जात आहे तर यांच्याकडे आहे. म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, जी जेनझी आहे ती इंडिया आघाडीकडून म्हणजे विरोधकांकडून जास्त प्रमाणात ती जात असलेली पाहायला मिळते व विरोधकांमध्ये सध्याला असलेले जे खासदार आहेत ते जर परत इकडे गेले, NDAकडे गेले तर त्यांचा तिथं लॉस होऊ शकतो. मग यासाठी पाहते थोडंसं भीत आहेत. मग आता पाहूयात विधेयक पास होईल किंवा नाही, म्हणजे डिलिमिटेशन कमिशनचा. ठीक आहे, आपण या गोष्टींबद्दल पुन्हा चर्चा नक्कीच करूयात. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट न्यूज पहा आपल्यासाठी गरजेचं दिसत नाही आहेत. ओके, हां, त्यानंतर शिक्षा पे परीक्षा स्किप करू शकता, आर्टिकल महत्त्वाचा नाही आहे. त्यानंतर हा पण आर्टिकल जंतर मंतरवरील आंदोलनामुळे आपल्याला काय मिळालं याबद्दल पण स्किप करू शकता. नेक्स्ट पहा सौदी अरेबियासोबत ट्रम्प यांनी जो अणुकरार केलेला आहे त्याबद्दल हा आर्टिकल आला आहे. पण आपण थोडक्यात परत एकदा मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, तर तुम्हाला माहिती आहे अमेरिका काय म्हणतं की इराणमध्ये तुम्हाला काय आपण हे करू द्यायचं नाही आहे. ओके, म्हणजे इराणने अणुबॉम्ब बनवायचं नाही किंवा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी इराणला प्राप्त होऊ नये असं ते म्हणतं. बरं, इराण एकीकडे पहा व त्याच्याच बाजूला जो सौदी अरेबिया आहे त्या सौदी अरेबियासोबत अमेरिकेने करार करत त्यांना न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी पुरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मग या न्यूजमधून आपल्याला लक्षात येतं पहा की मग इराण काय म्हणजे इराण अगदी जे करत आहे ते बरोबरच करत आहे ना. कारण पहा त्याच्या बाजूला जर तुम्ही न्यूक्लिअर देश आणून जर बसत असाल तर ते चुकीचं आहे. पाकिस्तानकडे पण न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे सगळीकडे जर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आली तर मग स्वतःचा विकास आपण नाही काय करायचा, हा प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. व इराण सार्वभौम आहे, तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. मग अमेरिका त्यांच्यावर डिसिजनमध्ये ढवळाढवळ करू नये ना.
ओके, हे डायरेक्टली आपलं उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. मग अगदी हाच आर्टिकल त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की बाबा डोनाल्ड ट्रम्प म्हणजे कशाला म्हणजे हे या गोष्टीमध्ये वगैरे पडत असतील, किंवा म्हणजे त्यांचा अमेरिका आहे ना, त्या अमेरिकेमध्ये जाऊन ते शांत बसले तर बेटर असेल. म्हणजे इथे येऊन ढवळाढवळ करणं हे थोडंसं चुकतंय त्यांचं. मग हेच सांगण्याचा प्रयत्न हा आर्टिकल करत आहे. पण पहा, ते डोनाल्ड ट्रम्प आहेत, ते कदाचित ऐकण्याच्या मूडमध्ये नसतात. त्यामुळे आपण पण या आर्टिकलला नक्की स्किप करूयात. नेक्स्ट पहा, जलद गती न्यायालयांचा उपाय खरंच चालेल का? आता याबद्दल आपण उत्तर द्यायचं नाही आहे, परंतु हा जो डाटा इथं देण्यात आलेला आहे पहा, हा डाटा प्लीज तुम्ही उत्तरासाठी लक्षात ठेवा. कारण आपल्या देशामध्ये एवढी एवढी जलद गती न्यायालय आहेत असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा त्यांचा डाटा देऊ शकता. असा गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करा असा प्रश्न येणार नाही. त्यामुळे निश्चिंत राहा. फक्त हा डाटा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की कुठेतरी पॉलिटीमध्ये वगैरे जर लिहित असाल तर तुम्हाला ही डाटा नक्की मदत करेल. ओके, हे 2 डाटा प्लीज तुम्ही लक्षात ठेवा डायरीमध्ये लिहून. बाकी यामध्ये काही एक्सप्लेनेशन वगैरे सारखं काहीच नाही आहे. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.